शाळेतील मुलापासून तर आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या बिझनेसमॅन पर्यंत एकच प्रॉब्लेम आहे, टाइम मॅनेजमेंट. नमस्कार मित्रांनो, मी संतोष फटांगरे. आजचा व्हिडिओ खास टाइम मॅनेजमेंटच्या संदर्भामध्ये. टाइम मॅनेजमेंट हा फॅक्टर फार वेगळा आहे. टाइमला ना मॅनेज करण्याचा प्रयत्न करतोय आपण. मित्रांनो, टाइम मॅनेज नाही, टाइम को मॅनेज मत करो, टाइम को कॅच करो. मग आता टाइम कॅच कसा करायचा? टाइम मॅनेजमेंटच्या आपल्याकडे ना 5-7 पॉइंट्स आहेत. आपण काय करतो, एखाद्या ऑब्जेक्टिव्हच्या संदर्भामध्ये टाइम मॅनेज करण्याचा प्रयत्न करतो. सेकंड, कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो, कंट्रोलिंग करण्याचा प्रयत्न. थर्ड थिंग आहे अलर्ट्स. आपण रिमाइंडर लावतो, शेड्यूल्स तयार करतो, प्रायोरिटी देतो कामाला. कामाला प्रायोरिटी देतो. कोणतं प्रायोरिटीवरती काम वरती घ्यायला पाहिजे, कोणतं सेकंडला घ्यायला पाहिजे, कोणतं थर्डला घ्यायला पाहिजे. हे टाइम मॅनेजमेंट करता 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 बेसिकली आपला सगळ्यांचा प्रॉब्लेम काय होतो? एक तर सुरुवातीला स्वतःच्या हेल्थ लक्ष देण्यासाठी टाइम भेटत नाही. दुसरी गोष्ट, फॅमिलीसाठी टाइम भेटत नाही. सगळ्यांचे प्रॉब्लेम आहेत मित्रांनो, तुमचे सुद्धा असणार. आज आपण त्या टाइम मॅनेजमेंटच्या सगळ्या सूत्रांवरती, सगळ्या प्रॉब्लेम्सवरती आज जाणून घेणार आहोत. मित्रांनो, सुरुवात करूया. टाइम को मॅनेज मत करो, टाइम को कॅच करो. पहिल्यांदा मी हे वाक्य म्हणलं होतं, टाइम को मॅनेज मत करो. एक गोष्ट मला एक सांगावं, सगळ्या गोष्टी बदलता येतील. सगळ्या गोष्टी. रंकेचा राजा होतो, राजाचा रंक होतो, ही म्हण आपण ऐकलेली असेल. का असं होतं? माणसाचे दिवस बदलू शकतात. गरिबी श्रीमंतामध्ये बदलते, श्रीमंती कधी गरिबीमध्ये बदलते, परंतु गेलेली वेळ कधी परत आली गाव? बिलकुल नाही. कारण नाही, कारण आपण टाइम मॅनेज करते, आपण टाइम के साथ चलते नहीं. इसकी वजह से ही अपनी गडबड आहे. एखाद्या विद्यार्थ्याला जर विचारायला गेलं ना, रिझल्ट लागला, एखाद्या स्टुडंटला म्हटलं की अरे बाबा तुला मॅथ मध्ये मार्क का कमी पडले? तो म्हणतो काय झालं सर, मी ना पेपर सुंदर लिहिला, प्रश्नपत्रिका पण चांगलीच होती, पण मला ना वेळ नाही पुरला. प्रत्येकाच्या घरामध्ये कुठे ना कुठे अशा गोष्टी ऐकायला आल्या असतात. दुसरी गोष्ट, बिझनेसमॅनचं काय होतं? एखाद्या व्यक्तीला, एखाद्या क्लायंटला वेळ दिलेली असते, किंवा एखादं काम एखाद्या वेळेमध्ये करायचंय, तर तिथं पोहोचण्यासाठी किंवा तिथपर्यंत जाण्यासाठी तो वेळ पुरेसा नसतो. त्यामुळं ते एक तर काम लेट होतं, किंवा त्या क्लायंटला भेटणं पण लेट होतं. याच्यामुळे काय होतं, एक तर क्लायंट नाराज झालेला असतो, किंवा ते काम न झाल्यामुळं आपण अनसॅटिस्फाईड झालेलो असतो. हे सगळ्यांच्या बाबतीत होत असेल. आपण टाइमला क्रॅक करणार आहोत. मग तुम्ही सगळे म्हणाल की टाइम मॅनेजमेंट करायचीच नाही का? बिझनेसमध्ये व्यवस्थित वळण लागलीच नाही पाहिजे का? सकाळी ओपनिंग टाइम, क्लोजिंग टाइम हा संध्याकाळचा असायलाच नाही पाहिजे का? 100% मित्रांनो असायला पाहिजे. त्याचे 4 स्टेप्स मध्ये आपण डिवाइड करूया. एक ह्युमन लाईफचं एक सक्सेसफुल स्टोरी कशी असते की सकाळी 6 ते 7 वाजता माणूस झोपेतनं उठतो. आपण 7चा टाइम पकडू. 7 ते 10चा एक टाइम ट्रॅक करायचा आहे आपल्याला. मग त्या 7 ते 10च्या टायमिंग मध्ये आपला किती वेळ फावला जातोय? फावला म्हणजे वायाला जातोय. मग तो वेळ वायाला जायचा कसा, तो कशामध्ये जातोय, हे आपल्याला आज शोधायचं आहे. आपण 7 ते 10चा एक शेड्यूल ट्रॅक करणार आहे. त्याच्यानंतर 10 ते आपण 2 पर्यंतच एक शेड्यूल ट्रॅक करायचंय. 2 ते 6 पर्यंतच एक शेड्यूल ट्रॅक करू. म्हणजे बेसिकली काय होईल, आपली जर एक कंपनी असेल, आपला बिझनेस असेल, किंवा आपण एखाद्या ठिकाणी सॅलरीड म्हणून, एम्प्लॉईज म्हणून जॉबला जात असेल, तर 10 ते 6 पर्यंत आपल्याला बेसिकली ड्युटी असते. किंवा आपण आपल्या एम्पायर मध्ये, आपण आपल्या बिझनेसमध्ये 10 ते 6 पर्यंत आपण आपलं कामाचं शेड्यूल बघत असतो. तर ते 6च्या नंतर 6 ते 10 वाजेपर्यंत परत आपली फॅमिली लाईफ असते. हा पूर्ण टायमिंग आपण ट्रॅक करणार आहोत. मग आता ट्रॅकिंग कडे वळूयात. आपण काय करणार आहे, सकाळी 7 ते 10 हा जो वेळ आहे, याच्यामध्ये किती वेळ आपण आपल्या कामासाठी दिलाय. म्हणजे काम मग हे नाही का, ज्या वेळेस आपण उठतो त्यावेळेस आपल्याला आपल्या दैनंदिन गतिविधी असतात, ते पण आपल्या कामाचं शेड्यूल आहे. आपण फ्रेश व्हायचं आहे, ब्रश करणं असेल, आपल्या मुलांबाळांमध्ये टाइम एक्सपांड करणं असेल, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी करून आपल्याला नाश्ता करून, जेवण करून त्या ठिकाणी जाणं असेल, आपल्या बिझनेसच्या ठिकाणी असेल, आपण सर्व्हिस सेक्टरच्या ठिकाणी असेल, या सगळ्या गोष्टी करण्यात या योग्यतेच्या वेळेनुसारच करायच्या आहेत की नाही, हे 100% कामामध्येच येते. मित्रांनो, मग तुम्ही म्हणाल मग बाकीचा वेळ ट्रॅक कसा करणार? मित्रांनो, ट्रॅक करण्याची वेळ वेगळी. आपण जे करत बसतो, घे मोबाईल हातात बस बघत, घे मोबाईल हातात बस बघत, घे मोबाईल हातात बस बघत, हे जे करतोय ना, याच्यामध्ये आपला किती वेळ जातो एवढं आपल्याला फक्त दर ह्या 4 स्टेप मध्ये ट्रॅक करून साईडला लिहून ठेवायचं आहे.
राईट डाऊन जर केलं तर अतिउत्तम आहे. 30 दिवस मित्रांनो करण्याचे फक्त प्रयत्न करा. 30 दिवसानंतर तुमची लाईफ चेंज झाली. म्हणजेच मित्रांनो, मोबाईलच्या दुनियामध्ये जगायचं थोडंसं कमी करायचंय. ज्या वेळेस मोबाईलच्या दुनियात जगायचं आपण थोडं कमी करूयात, त्यावेळेस आपण आपल्या कामामध्ये जास्त लक्ष देऊयात. आणि ऑब्व्हियसली कामामध्ये ज्यावेळेस लक्ष जास्त जाईल त्यावेळेस रिझल्ट सुद्धा चांगले येतील. आणि ज्यावेळेस रिझल्ट चांगले येतील त्यावेळेस बिझनेस सुद्धा ग्रो होईल. आपण त्यावेळेस असाही सबबी सांगणार नाही का टाइम मॅनेज नाही होते. टाइम कॅच केलेला असेल मित्रांनो आपण, तर टाइम मॅनेज करणं हे इझिली होऊ शकतं. चलो दोस्तों, फिर लेते ये 30 डेज का चॅलेंज. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. थँक्यू.